नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी 36 साईजची बाही जी आहे ती कटिंग कशी करायची हे सांगणार आहे. तर 36 साईजची 10 इंचाची बाही आता आपण पाहूया. तर इथे सर्वात पहिल्यांदा पहा आपल्याला मापं काय काय लागतात. तुम्हाला जर बाहीला आकार देता येत नसेल तर तो कशा पद्धतीने द्यायचं हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे समजावून सांगेन, जेणेकरून तुमची बाहीचे आकारसुद्धा चुकणार नाहीत. आपल्याला 3 मापं लागतात. एक म्हणजे बाहीची उंची, तर ती आहे 10 इंच. दंडघेर घेऊ आपण 5 इंच किंवा 5.5 इंच घेऊ आणि मुंडा घेर 8 इंच असणार आहे. तर इथं सर्वात पहिल्यांदा बाहीची उंची प्लस 1 इंच. 10 इंचामध्ये आपण 1 इंच प्लस केलं की बाही उंची किती होणार आहे? 11 इंच. इथे अजून एकदा असंच 11 इंचावरती पॉईंट देऊन घ्या, म्हणजे काय होतं, ही लाईन जी आहे ती सरळ येते. तुम्ही डायरेक्ट जर कपड्यावरती कटिंग करत असाल तर जो खालच्या बाजूने काट असतो तिथे एक सरळ लाईन ओढून घ्या, कारण कापड कधी कधी तिरकं असतं. आता इथे कॅप हाईट घ्यायची आहे. 2 नंबरला आपल्याला उंची झाल्यानंतर कॅप हाईट घ्यायची आहे. मुंडा घेरानुसार आपण बाहीचं कटिंग करत आहोत, त्यामुळे इथे बाहीची घडी आपली येणार नाही. बाही आपली ड्राफ्टिंग पूर्ण झाल्यानंतर बाही घडी किती भरते हे पाहायचंय. कारण बाहीची घडी कशावरती डिपेंड असते? मुंडा घेरावरती डिपेंड असते. मुंडा घेर जेवढा जास्त तेवढी बाहीची घडी जास्त भरणार आहे, आणि मुंडा घेर जेवढा कमी तेवढी बाहीची घडी कमी भरणार आहे. बाहीची घडी म्हणजे बाहीची रुंदी, हे लक्षात घ्या. इथे मी कॅप हाईट घेतली 3.5 इंच. एक लाईन ओढून घेतली. आता आपल्याला मुंडा घेर घ्यायचा आहे. मुंडा घेर जो आहे इथून पहा, इथं बाहीची उंची घेतलेली आहे. इथून आपल्याला या लाईनवरती 8 इंच. आता हा मी मुंडा घेर जो 8 इंच सांगितलेला आहे तो या लाईनवरती कुठेपर्यंत येतोय हे पाहायचंय. तर पहा, असा मी 8 इंचावरती टेप ठेवला आणि हा जो टेप आहे या लाईनवरती 8 इंच कुठेपर्यंत येतं हे पाहायचं. तर इथे 8 इंच आलेलं आहे. अजून याच्या पुढे आपण फिटिंग मार्जिन घेतलेलं नाही, तर ते तुम्ही किती घेता ब्लाऊजमध्ये त्याच्यावरती डिपेंड आहे. तर 2 इंच मार्जिन असताना घडी किती भरली असती आणि 1.5 इंच मार्जिन असताना किती भरेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. आता इथे एक मी तिरकी लाईन ओढून घेतल्यानंतर बाहीला आकार देण्यासाठी परफेक्ट पॉईंट कसे घ्यायचे. आता ही जी लाईन आहे, तुम्हाला बाहीला आकार द्यायला जमत नाही, तर ही जी लाईन आहे ना, ही जी 4 भाग करून घ्यायचे. समसमान याचे 4 भाग करायचे. तर सर्वात पहिल्यांदा आपण याचा सेंटर करून घ्यायचा, म्हणजे 2 भाग तयार होतात. आणि या 2 भागामधील हा जो एक भाग आहे त्याचा परत मी सेंटर केला, पहा, म्हणजे 2 समसमान भाग तयार झाले. आणि हा एक भाग आहे याचाही मी असा सेंटर करून घेणार आहे इथे या पद्धतीने. बाहीला आकार देण्यासाठी आपण इथे 1 इंच घेऊ. बाहीची उंची 10 आहे प्लस 1 इंच, 11 इंच घेतलेला आहे. कॅप हाईट घेतलेली आहे 3.5 इंच. आता इथे पहा, हा अर्धा इंचाचा पॉईंट, हा अर्धा इंचाचा पॉईंट, आणि इथून घेणार आहे मी अर्धा इंच पॉईंट खाली. आता इथे आकार देऊया. आकार देताना सर्वात पहिल्यांदा आपण पुढचा आकार, जो पानाचा आकार असतो, खोलगट खड्डा जो असतो तो द्यायचा आहे. तर पहा, इथून मी हे 1 इंच जे घेतलेलं आहे आकार देण्यासाठी, इथून पहा ह्या पहिल्या पॉईंटवरती सेंटर, आणि मग इथून हा आकार असा घ्यायचा आहे. अगदी 2 मिनिटामध्ये आपला हा आकार तयार होतो आणि खूप सुंदर असा पानाचा आकार आपला तयार होतो. हा आकार दिल्यानंतर आता दुसरा आकार द्यायचा आहे, तो म्हणजे बाहीचा पाठीमागचा आकार. तर तो देण्यासाठी इथं मी 1 पाव इंचावरती पॉईंट घेतला. पहिल्या पॉईंटवरती मी अजून 1 पाव इंचावरती पॉईंट घेतलेला आहे. इथून पहा हे पॉईंट असे मी जोडले, आणि इथं या लाईनवरती येऊन तुम्ही या पद्धतीने हे आकार द्यायचे. तर खूप छान असे हाताने सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता. आता इथं दंडघेर घेणार आहे मी 5.5 इंच. आता ब्लाऊजमध्ये मार्जिन तुम्ही 2 इंच घेतलं असेल तर इथे सुद्धा 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे, आणि 1.5 इंच असेल तर 1.5 इंच घ्या, नाहीतर बाही घडी कमी पडणार आहे. म्हणजे बाही तुमची अर्धा इंच, टोटल तुमची बाही 1 इंच कमी पडणार आहे. इथं मी 1.5 इंच मार्जिन घेतलं. इथे सुद्धा 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आणि हे जोडून घ्यायचे. आता हे जोडल्यानंतर इथे पहा अर्धा इंच डाऊन करायचं. ब्लाऊजमध्ये आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो त्यामध्ये आपण अर्धा इंच मुंडा डाऊन केलेला असतो. तर बाहीचे आकार, आणि म्हणजे हा बाहीचा जो मुंडा आहे त्याचे आकार आणि ब्लाऊजच्या मुंड्याचे आकार
आपण जेव्हा बाही जोडतो त्यावेळेस ते मॅच झाले पाहिजेत, यासाठी आपण इथं हा पॉईंट द्यायचा आहे. आणखीन दुसरं कारण म्हणजे यामुळे तुमच्या बाहीमध्ये घोळ येत नाहीत. आता या पद्धतीने तुम्ही जेव्हा आकार देता त्यावेळेस काय होतं, हे आतल्या आतमध्ये आकार तयार होत आहेत पहा, असे बाहेरून आकार आपले तयार नाही होत. त्यामुळे सुद्धा एक्स्ट्रा कपडा इथं शिल्लक राहत नाही आणि बाहीमध्ये घोळ येत नाही किंवा चुन्या तयार होत नाहीत. बाही कटिंग करतानाच तुम्ही काय करा, इथे एक सरळ 1.5 ते 2 इंचावरती या आणि इथून थोडं एक पॉईंट किंवा 2 पॉईंट असं तुम्ही आतमध्ये अशी राऊंडमध्ये शिलाई घ्यायची आहे पहा. पूर्ण दंड घेराजवळ पण जायचं नाही, कारण तिथं हातामध्ये टाईट होईल. आणि इथं सुद्धा घ्यायचं नाही आतमध्ये, कारण काखेमध्ये टाईट होईल. तर तसं होऊ नये, सेंटरलाच लांब जी बाही असते त्याच्या चुन्या येतात इथे मध्येच, म्हणून आपण इथं या पद्धतीनं स्टिच करायचंय पहा. इथे या पद्धतीने स्टिच करा किंवा कटिंग करतानाच असे आकार द्या, किंवा नसेल जर तुम्ही स्टिच करत असाल तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने स्टिच केलं तरी सुद्धा चालेल. आता इथे बाहीची घडी किती भरतीये हे पाहूया. बाहीची घडी मी आता पाहणार आहे पहा. इथून किती येते बाहीची घडी, 5.25 इंच. 36 साईजमध्ये जेव्हा आपण छाती घेरानुसार बाहीचं कटिंग करतो, तर मी ते सर्व समजावून सांगते तुम्हाला. छाती घेरानुसार आता इथं सर्वात पहिल्यांदा छाती घेरानुसारचा फॉर्म्युला पाहूया, मग तुम्हाला इथं मी सांगते हा मुंडा घेरानुसार किती भरलं. आपण जेव्हा छाती घेरानुसार बाही घडी घेतो त्यावेळेस काय करतो, 1.5 इंच मार्जिन असेल त्यावेळेस छातीचा चौथा भाग, छत्तीसचा चौथा भाग किती, 9 इंच या पद्धतीने घेतो. आणि आपली इथं घडी किती भरलेली आहे, 5.25 इंच. म्हणजे काय झालं असतं, छाती घेरानुसार जर बाही कटिंग केली असती तर 0.5 इंच तुमची बाही एक्स्ट्रा झाली असती. म्हणजे इथं एक्स्ट्रा झाली तरी काही फरक पडणार नाही, परंतु कमी पडू नये. समजा इथं मुंडा घेर, आता तुम्ही छाती घेरानुसार बाहीचं कटिंग केलं आणि 9 इंच तुमची इथं बाहीची घडी आली, आणि इथं समजा मुंडा घेर तुमचा जास्तच असता तर 8.5 इंचच मुंडा घेर असता तर काय झालं असतं, इथे 9.25 इंच तुमची बाही घडी भरणार. मुंडा घेरानुसार जेव्हा तुम्ही कटिंग कराल अजून अर्धा इंच आपलं हे पुढं जाणार, मग 9.25 इंच बाही घडी झाली असती. मग दोन्ही बाजूने तुमची बाही कमी पडली असती अर्धा इंच, कारण मुंडा घेर आपला कमी भरणार आहे, 9 इंच आपली घडी भरणार आहे. मग तुम्ही परत तो ओढून लावली असते एकतर, किंवा तुम्ही ते पार्ट कटिंग केले असते, मग ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम आले असते. तर ते तसं होऊ नये यासाठी आपण बाही घडी जी आहे ती अशी मुंडा घेरानुसारच बाहीचं कटिंग करायचं आहे. आता ही या पद्धतीने 2 इंच जेव्हा बाहीची घडी मार्जिन घेतो त्यावेळेस आपण छातीचा चौथा भाग 9 प्लस अर्धा इंच म्हणजे 9.5 इंच बाहीची घडी घेतो. आता इथं मुंडा घेरानुसार आपली किती आलेली आहे, 9.25. आता इथे समजा तुम्ही 2 इंच मार्जिन घेतलं असतं, इथे पहा इथे आलं हे, तर इथून ही बाहीची घडी 9.25 इंच भरते पहा. म्हणजे 2 इंच मार्जिनला ही बाही घडी किती भरली आपली, 9.25 इंच. या पद्धतीने तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की बाहीची घडी असते. तर छाती घेरानुसार जरी कटिंग केलं तरी परफेक्टच बाही येणार आहे, परंतु कधी कधी म्हणजे कोणत्या सिच्युएशनमध्ये मुंडा घेर जेव्हा जास्त असतो त्यावेळेस बाही कमी पडते, किंवा मुंडा घेर कमी भरतो त्यावेळेस बाही घडी कमी पडते किंवा जास्त होते, असं होतं. तर ते होऊ नये, एकदम परफेक्ट पॉईंट टू पॉईंट आपली बाही बसावी यासाठी आपण नेहमी मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग करायचं आहे. जे नवीन शिकणारे असतात त्यांच्यासाठी पहा, मुंडा घेर कसा कुठं मोजायचा हे समजत नाही, त्यांनी मग छाती घेरानुसार बाहीचं कटिंग केलं तरी चालेल, परंतु शक्यतो मी सांगते की मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग करा. जरी साईज 36च असली तरी मुंडा घेर इथे 7.5 असता तर बाही घडी कमी झाली असती. आता इथे 8 इंच मुंडा घेर आहे म्हणून 9.25 इंच बाहीची घडी भरली, किंवा जास्त असता तर इथं घडी आणखीन वाढली असती. हा फरक असतो. तर इथे मी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.